नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. काही तांत्रिक बिघाडामध्ये आपल्या चालू कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला, त्याबद्दल आपल्या सर्वांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम पुढे सुरू करूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे मुकुंद कोल्हे, हे जालन्याचे शेतकरी आहेत. मुकुंदराव सध्या रासायनिक शेती करत आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की रासायनिक शेती करत असताना एकदम सेंद्रिय शेती करता येईल का, आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या उत्पादनामध्ये काही घट येईल का? मुकुंदजी, आपला प्रश्न खूप चांगला आहे. अनेक शेतकऱ्यांना हाच प्रश्न भेडसावतो. अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे जायचं आहे, पण कशा पद्धतीने जायचं हे पटकन लक्षात येत नाही आणि उत्पादन कमी होईल का, नक्की काय होईल, असे अनेक संभ्रमावस्थामध्ये शेतकरी आपल्याला आढळतात, भेटतात. खूप लोकांची आमचं हितगुज पण होतं, चर्चा होते. पण तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो की 65 पूर्वी म्हणजे हरित क्रांती आपल्या देशात येण्यापूर्वी आपण सगळे सेंद्रिय शेतकरी होतो. आपल्या जमिनी समृद्ध होत्या, पिकं चांगली येत होती, उपजाऊ होत्या आणि कालांतराने जसा या सगळ्या गोष्टींचा अतिरेक आपण करत गेलो, अतिवापर करत गेलो, त्याच्यानंतर आज आपल्याला असं जाणवतंय की शेतीला आपल्या काहीतरी अडचणींना सामोरं जावं लागतंय. आपल्याला याच्यावरती उपाय करायला पाहिजे. दोन गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये लक्षात घ्या की रासायनिक टू सेंद्रिय शेती जात असताना ज्वारी बाजरी सारख्या पिकामध्ये पटकन आपल्याला स्विच ऑन स्विच ऑफ करता यावं, म्हणजे रासायनिक शेती बंद केली आणि आपण इकडे डायरेक्ट सेंद्रिय शेतीमध्ये जाऊ शकतो. यासाठीच आम्ही ग्रीन हार्वेस्ट सारख्या उत्पादनाची निर्मिती केलेली आहे. आज सोयाबीन असेल, कोणतीही कडधान्य असतील, ज्वारी बाजरीसारखं पीक असेल, गव्हासारखं पीक असेल, भुईमुग, अनेक पिकं अशी आहेत की जी आपल्याला 3, 3.5, 4 महिन्याची पिकं आहेत आणि या पिकांमध्ये जात असताना आपल्याला पेरणीसाठी उत्तम दर्जेदार खत देता यावं आणि म्हणूनच आम्ही ग्रीन हार्वेस्टची निर्मिती केली. पण संपूर्ण शेतकरी बांधवांना माझी सगळ्यांना एक विनंती असं आहे की आजपर्यंत आपल्या रासायनिक खतांच्यामुळे जमिनीला त्या थोड्याफार सवयी लागलेल्या आहेत. आज कोणती पण सर्टिफाईंग अथॉरिटी आहे, ज्या आपल्या देशामध्ये कार्यरत 27 सर्टिफाईंग बॉडीज आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतात की तुम्ही जेव्हा सेंद्रिय शेती करायला लागता तेव्हा संपूर्ण तुमची जमीन सेंद्रिय प्रमाणीकरण होण्याकरताचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे आज तुम्ही रासायनिक खत बंद केलं की तुमचं प्रमाणीकरण किंवा तुमची जमीन पूर्णतः सेंद्रिय होणं याचा कालावधी 3 वर्षाचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की एकदम सेंद्रिय शेतीकडे जाता येईल का, तर निश्चित जाता येईल. पण त्याकरता आपल्याला प्रचंड तयारी करावी लागेल. भरपूर प्रमाणात ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय खतं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवावं लागेल, जीवाणू वापरावे लागतील, जमीन समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. क्रमांक 1. उत्पादनात घट होईल का? काही उत्पादनांमध्ये निश्चितपणे घट होईल, काही पिकामध्ये विशेषतः. पण ऊसासारखं पीक असेल, आता ऊसामध्ये आपण हेक्टरी 250 टन म्हणजे 100 टन एकरी काढणारे जे प्रयोग करणारे शेतकरी आहेत, त्यांना सेंद्रिय शेतीने पटकन 100 टन एकरी उत्पादन मिळेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तुमची जमीन तुम्हाला त्या पद्धतीनं वापरली पाहिजे, वाढवली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही 3 वर्षाचा एक पॅटर्न करा. पहिल्या वर्षी एक 10 ते 20% रासायनिक खतं कमी करा, 70 ते 80% तुम्ही सेंद्रिय खतापर्यंत जावा किंवा 50-50% सुरुवात करा. दुसरं वर्ष 70-30 करा किंवा 80-20 करा. तिसरं वर्ष अगदी मायन्यूट रासायनिक खतं जर गरजेप्रमाणे फॉलियर मधनं द्या, मेजॉरिटी तुम्ही सेंद्रिय वापरा आणि 3 वर्षानंतर तुम्ही पूर्णतः तुमची जमीन सेंद्रियमध्ये कन्वर्ट करा, असा प्रामाणिक माझा सल्ला राहील. आम्ही नेहमी म्हणतो की एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे जमिनीचं आरोग्य, जमिनीची प्रकृती सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांनी टिकवून ठेवा आणि गरजेप्रमाणे संतुलित प्रमाणात मिनरल फर्टिलायझर्स किंवा ज्याचा कोणताही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स किंवा रेसिड्यू राहत नाही अशी खतं, याचा जर वापर आपण केला तर आपली शेती आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुमचं प्रश्नाचं महत्वाचं जे उत्तर मला द्यायचं इथं आहे ते सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन घटत नाही. तुम्हाला सॉइल बॅलन्सिंग नीट करता आली पाहिजे. कीटकनाशकांना पर्याय आपल्याकडे जी प्रणाली आहे, बॉटॅनिकल्स असतील, बायोलॉजिकल असतील, ते नीट वापरता आले पाहिजेत. पेस्ट कंट्रोल मेजर्स नीट वापरता आले पाहिजेत, ट्रॅप नीट वापरता आले पाहिजेत, तर उत्पादन घटत नाही. पण आपल्याला संपूर्णपणे झोकून देऊन सेंद्रिय शेती करावी लागेल. सेंद्रिय शेती म्हणजे आपण जसं म्हणतो की भारतीय आमच्या लोकांची शेती ही संस्कृती आहे, तशीच सेंद्रिय शेती ही एक संस्कृती आहे. त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पाश्चात्य आपण जी काही शेती शिकत आलोय की नाही, रासायनिक खताची पोती टाक, विषय संपला, काहीतरी औषध न्या, कीटकनाशक न्या, फंजीसाईड न्या, औषध मारा, तसं सेंद्रिय शेतीकडे बघता येणार नाही.
बारीक बारीक गोष्टीतनं आपल्याला सेंद्रिय शेती ती करत गेलं पाहिजे, निसर्गाशी समरूप एकरूप होऊन पुढे गेलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये कुठेही उत्पादन घटत नाही. हा आमचा स्वतःचा आमच्या शेतीतला अनुभव आहे. माझे वडील जवळपास आता 88 पासून शेती करतायत, सेंद्रिय शेती. उत्पादन कुठेही घटत नाही, पण आपल्याला संपूर्णपणे लक्ष देऊन त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. माझ्या मते मी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकलोय असं मला वाटतं. आपण त्याच्याशी सहमत असाल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, असावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. शेती हा आपला धर्म आहे देशाचा, आणि त्यामुळं शेती करताना शेतीचा आत्मा हा सेंद्रिय शेती आहे. त्यामुळे आत्म्याशी एकरूप होऊन जर आपण शेती केली तर आपल्या उत्पादनात कोणतीही घट येणार नाही. हा एक नवा दृष्टिकोन आपण आपल्या संवादातून दिला. पुढचा प्रश्न विचारलेला आहे सचिन मोरे, मुरुडचे शेतकरी आहेत. शेखर कोरडे, जतचे शेतकरी आहेत. निखिल सुवर्णकार, लातूरचे शेतकरी आहेत. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, सेंद्रिय शेतीमध्ये नुसती एखादी पेंड वापरणे किंवा ग्रीन हार्वेस्ट वापरणे यामध्ये चांगला काय पर्याय आहे? कारण सर्वसाधारणपणे सेंद्रिय शेती करताना आम्ही नीम पेंड वापरतो किंवा आम्ही एखादी करंज पेंड वापरतो, एखाद दुसरी पेंड वापरतो म्हणजे सेंद्रिय शेती करतो. हा बहुतांश शेतकऱ्यांचा कल दिसतो. तर यामध्ये एक पेंड वापरणं आणि ग्रीन हार्वेस्ट वापरणं यातला नेमका फरक काय आणि कोणती पद्धत योग्य आहे? फार विचार करून या लोकांनी प्रश्न विचारलाय. मला याचं उत्तर द्यायला निश्चित आवडेल. आपल्या देशामध्ये कडू पेंड शेतीमध्ये वापरणं ही पारंपरिक पद्धत आहे. पूर्वी आपण कोणत्याही तेलबियाचं पीक घ्यायचो, आपल्या गावाच्या घाणीवरती नेऊन त्याचं तेल काढायचो. ती पेंड खाद्य पेंड असेल तर ती जनावरांना जायची, अखाद्य असेल तर ती शेतामध्ये जायची. इव्हन आपल्याकडे द्राक्ष बागायतदार आज सुद्धा करंज पेंड माल मऊ पडताना द्राक्षामध्ये पाणी उतरायला लागलं की देतात. नीम पेंड मोठ्या प्रमाणात वापरणारे शेतकरी आहेत. ही झाली एक पेंड वापरण्याची पद्धत. म्हणजे मुळामध्ये पेंडी वापरणं हा आपल्या शेतीचा एक भाग आहे, एक पाया आहे. आपल्या शेतीमध्ये कोणतीही एकल पीक पद्धती मान्य नाहीये. म्हणजे जसं आपण मनुष्याच्या बाबतीमध्ये विचार करताना म्हणतो की आपला चौरस आहार, तसं आपण समजा नुसताच गहू खायचा म्हणजे पोळी खायची, वर्षभर पोळी खायची, पोळी भाजी, किंवा वर्षभर नुसता भात खायचा, तरी जमणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आपला जसा चौरस आहार आहे, मग सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये पाहिजेत. तसंच जमिनीच्या बाबतीमध्ये विचार करताना एकल पीक पद्धत नकोय, मोनोक्रॉपिंग नकोय, मल्टीक्रॉपिंग पाहिजे. अनेक पद्धतींची शेती पाहिजे. त्याच्यामध्ये एकमेकांचं सिम्बायोटिक रिलेशनशिप पाहिजे. एक पीक दुसऱ्या पिकाला मदत करतं. अशा पद्धतीने आपल्या शेतीची परंपरा किंवा आपली रचना आहे. म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण गहू लावतो तर मोहरीवरती कीड येते काय, या पद्धतीने आपण शेती करत असतो. आणि गहू आपला बाजूला आपण व्यवस्थित त्याचं पीक घेतो. ऊसासारख्या शेतामध्ये आपण पूर्व हंगामी ऊसामध्ये हरभरा लावतो. म्हणजे आपण नेहमी कुठलं ना कुठलं तरी त्याला जोड पीक घेतो, आंतर पीक घेतो. ही आपली पद्धती आहे. म्हणजे एकल पीक पद्धती आपल्याला मान्य नाही. तसंच कोणताही एकच घटक जमिनीला देणं यापेक्षा अनेक गोष्टींचं मिश्रण देणं याचे परिणाम निश्चित चांगले मिळतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर नीम पेंड समजा तुम्ही फक्त दिली तर त्यातनं काय मिळेल? तर 4 ते 5% नत्र तुम्हाला मिळेल. आणि नीम ही रिपेलंट आहे. काही प्रमाणात ती प्रतिकार करते सॉइल बॉर्न डिसीजला. पण त्याच्याच जोडीला तुम्ही अनेक पेंडींचं जर मिश्रण दिलं तर नत्र स्फुरद पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य, काही प्रमाणामध्ये इतर पेंडी सुद्धा इतर किडींना पर्यायी म्हणून प्रतिकार म्हणून काम करू शकतात. तर या सगळ्याचा जो एकत्रित जो परिणाम आहे, ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो, तर तो या शेतीमध्ये वापरण्याच्या दृष्टीने अनेक पेंडींचं मिश्रण हे आम्ही सजेस्ट करू. पण एक पेंड वापरायची पद्धत आपल्याकडे परंपरेनुसार आलेली आहे. शेतकरी नीम पेंड वापरतात, करंज वापरतात, सगळं करतात. पण अनेक पेंडींचं मिश्रण हे तुम्हाला निश्चितपणे जास्त चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देऊन जाईल. आणि हे प्रूफ पण झालेलं आहे. आम्ही जवळपास 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, ग्रीन हार्वेस्ट या विषयामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे बदल होत गेलेले आम्ही बघतोय, जमिनीमध्ये होणारे बदल, जमिनीमधले पृथक्करणानंतरचे बदल, तर ते बदल आम्हाला खूप विलक्षण मिळालेले आहेत. त्याचे परिणाम खूप चांगले मिळालेले आहेत. त्यामुळे मी तरी तुम्हाला निश्चितपणे अनेक पेंडींचं मिश्रण वापरा. जसा आपला चौरस आहार तसा जमिनीचा चौरस आहार, जमिनीचं आरोग्य टिकवण्याकरता अनेक गोष्टींचं मिश्रण तुम्ही जमिनीला द्यावं, असा माझा त्या ठिकाणी तुम्हाला सल्ला राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे समीर इनामदार, कागलचे शेतकरी आहेत. त्यांनी विचारलेला आहे, ग्रीन हार्वेस्ट हे खत रासायनिक खतांची उपयोगिता कशी वाढवते?
इनामदार साहेब, या प्रश्नाचं विस्तृत उत्तर बर्वे सरांनी आपल्या पहिल्या भागामध्ये दिलेलं होतं. तरी सर पुन्हा एकदा याचं आपण जर विवेचन केलं तर बरं होईल. मागच्या दोन्ही भागात आपण हे सांगितलेलं आहे की रासायनिक खताची एफिकसी आणि एफिशियन्सी हे दोन्ही आमचं खत वाढवतं ग्रीन हार्वेस्ट. जसं मी तुम्हाला नीम कोटेड युरियाचं उदाहरण दिलं होतं की नुसता युरिया टाकला तो पाण्यातनं लिचिंग होतं, हवेवाटे निघून जातो आणि तो उपयोगी पडत नाही. किंबहुना 25-30% युरिया कदाचित ऍब्झॉर्ब करतं झाड, बाकी मग सगळा वेस्ट होतो. आणि म्हणून मग नीम कोटेड युरिया, नीमचं त्याला जर आवरण दिलं तर त्याचं स्लो रिलीज मध्ये कन्व्हर्जन होतं. तसंच आम्ही काय सांगतो, ग्रीन हार्वेस्ट हे खत तुम्ही इतर रासायनिक खतांबरोबर मिक्स करून जमिनीला द्या. त्याचं चिलेशन करण्याचं काम ग्रीन हार्वेस्ट करेल, त्याचं स्लो रिलीज मध्ये कन्व्हर्जन करेल. फॉस्फेट पोटॅश सारखी जी खतं असतात ती फिक्स होतात, ती फिक्स न होऊन देण्याचं काम ग्रीन हार्वेस्ट करेल. नत्रासारखं खत जे लीच आउट होतं किंवा हवेवाटे निघून जातो नत्र, त्याला पकडून ठेवण्याचं काम ग्रीन हार्वेस्ट करेल. आणि मग काय होतं, नुसतं रासायनिक खत दिल्यामुळं ते ज्या प्रमाणात पिकाला मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात त्याची उपलब्धता जमिनीमध्ये ग्रीन हार्वेस्ट वाढवेल आणि म्हणून त्याची परिणामकारकता वाढेल, एफिकसी वाढेल, एफिशियन्सी वाढेल आणि दिलेलं रासायनिक खत जास्तीत जास्त पिकांनी घ्यावं या दृष्टीने ग्रीन हार्वेस्ट मदत करेल. आणि म्हणून याच दाव्यानुसार आम्ही असं सांगतो की मग 100 किलो रासायनिक खत द्यायचं, त्याच्याऐवजी 50च द्या. कारण दिलेलं 50 सगळं मिळणार आहे, 100 देऊन कदाचित 25च मिळणार आहे. पण याची जर जोड दिली तर 100 द्यायच्याऐवजी 50च द्या, कारण देणारं जे तुम्ही 50 किलो आहे ते सर्व पिकाला निश्चितपणे मिळेल. आणि म्हणून त्या जोड पद्धतीमध्ये, त्या आपण एकत्रित देण्याच्या डोसमध्ये रासायनिक खतांची परिणामकारकता आणि उपलब्धता हे दोन्ही आमचं खत वाढवतं. त्याचे प्रयोग झालेले आहेत, आपणही त्याचा निश्चितपणे प्रयोग करू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे शंकर निंबाळकर, फलटणचे शेतकरी आहेत. राहुल तुळजापूरचे शेतकरी आहेत. संजय कदम सांगलीहून आहेत. या सर्वांनी प्रश्न विचारलेला आहे, ग्रीन हार्वेस्ट आणि किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत कमी कालावधीच्या पिकांसाठी आणि जास्त कालावधीच्या पिकांसाठी कशा पद्धतीने वापरावं, पिकांसाठी वापरताना त्याचा डोस कोणत्या पद्धतीने ठरवावा? चांगला प्रश्न आहे, कारण अनेक ठिकाणी कन्फ्युजन होतं लोकांचं, खतांची मात्रा किती असावी, काय पद्धतीने द्यावं. आपण जर शॉर्ट ड्युरेशन क्रॉपचा जर विचार केला किंवा अगदी आपण ज्वारी बाजरीपासून जर विचार केला तर एकरी 100 किलो खत हे तुम्हाला पुरेसं आहे. फक्त हे खत तुम्ही घ्या, व्यवस्थित ते एक दिवस सावलीमध्ये ठेवा, सावलीमध्ये थोडंसं ते अडकू द्या आणि मग 3 चाड्याच्या कोरीवरनं जेव्हा तुम्ही पेराल ज्वारी बाजरी त्याच्यातनं ते पेरावं. 80 ते 100 किलो खत हे तुम्हाला पेरणीच्या कोणत्याही पिकासाठी पुरेसं आहे. जे शेतकरी एकात्मिक खत व्यवस्थापनाकडे जाणार आहेत त्यांनी कोणत्याही मिश्र खतासोबत 80 किलो साधारण ग्रीन हार्वेस्ट आणि 20 किलो एखादं मिश्र खत, मग ते डायमोनियम फॉस्फेट असू शकतं, 10-26-26 असू शकतं, तुमच्याकडे जे उपलब्ध असेल, तुम्हाला जे आवडीचं वापरायचं आहे ते 20 किलो आणि 80 किलो हे तुम्ही जर एकत्रित करून जर पेरलं तर तुम्हाला कोणत्याही पेरणीच्या पिकासाठी एवढं खत पुरेसं आहे. वेगळं खत द्यायची गरज नाही. सोयाबीन मध्ये याचे प्रयोग झालेले आहेत, उडीद मूग पासून सगळ्या लोकांनी वापरलेलं आहे, ज्वारी बाजरीमध्ये वापरलेलं आहे. चाऱ्याची जी पिकं आपण करतो, कडवळ जेव्हा आपण लावतो रब्बीमध्ये, त्याच्या पण याच्यावरती ट्रायल्स आपण केलेले आहेत. त्यामुळं या पिकामध्ये शॉर्ट टर्म जी पेरणीची जी पिकं आहेत, जी पावसाळ्यावरती अवलंबून असतात, खरीपामध्ये आपण जी करतो त्याच्यासाठी एवढं खत पुरेसं आहे. कोणत्याही भाजीपाल्यामध्ये साधारण 500 किलो पर्यंत तुम्हाला खत वापरावं लागेल. ते साधारण तुम्हाला लागणीला 200 किलो बेसल, 200 किलो फ्लॉरिंग स्टेजमध्ये आणि नंतर कदाचित 200 किलो, 100 ते 200 किलो फ्रूट सेटिंगच्या वेळी. मग कोणताही भाजीपाला असो, वेलवर्गीय असो, टोमॅटो, वांगी, कारलं, दोडका, वेलवर्गीयातला कोणताही असो, 500 ते 600 किलो तुम्हाला ग्रीन हार्वेस्ट लागेल. रासायनिक खतांचे डोसेस त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करा, कमी करा, तुम्ही त्या प्रमाणात देऊ शकता. तिसरा महत्वाचा विषय येतो तो द्राक्ष बागायतदार, आंबा बागायतदार, डाळिंब असतील, केळी असतील, या सर्व पिकामध्ये एकरी किमान 1 टन एवढं ग्रीन हार्वेस्ट जाण्याची आवश्यकता आहे. आणि गुलाबासारख्या पिकामध्ये, ग्रीन हाऊस सारख्या पिकामध्ये जिथं वर्षभर पीक आपण घेतोय तिथं साधारण 2.5 ते 3 टन एवढं खत जायला पाहिजे. ऊसामध्ये साधारण 10 ते 12 बॅग एकरी रासायनिक खताबरोबर एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये. पण नुसता ऊस आपण सेंद्रिय पद्धतीने करणार असू तर एकरी 1 टन या पद्धतीने 3 डोस मध्ये जायला पाहिजे. माझ्या मते मी तुम्हाला सगळी पिकं सांगायचा प्रयत्न केलाय, पण एक गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावी, ग्रीन हार्वेस्ट हे खत तुमच्या पिकासाठी नसून पहिल्यांदा जमिनीसाठी आहे. आम्ही जमीन समृद्ध करण्याच्या मागे आहोत, ती भुसभुशीत करण्याच्या मागे आहोत, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जीवाणूंची संख्या कशी येईल यासाठी आम्ही त्याच्या मागे आहोत. त्यामुळे ग्रीन हार्वेस्टचा उपाय, त्याचा उपयोग हा तुमच्या जमिनीच्या समृद्धीसाठी आपण करतो आहोत. जमीन समृद्ध झाली की पीक निश्चित चांगलं येणार आहे.
यावर्षी येणाऱ्या खरीपामध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही त्याचे परिणाम बघा. 1 एकर 10 गुंठे एवढी जमीन तुम्ही ज्वारी बाजरीपासून अगदी हे खत पेरून तुम्ही करून बघा. भातामध्ये आपण याचे उत्कृष्ट रिझल्ट घेतलेले आहेत. सुपारी, काजू, नारळ, आंबा सगळ्या पिकामध्ये आपण याच्या ट्रायल्स घेतलेल्या आहेत आणि हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पिकावरती याच्या ट्रायल्स केलेल्या आहेत. खूप लोक हे वापरत आहेत. पण ड्युरेशन म्हणजे एखाद्या पिकाचं वय म्हणजे अगदी पेरणीची पिकं खरीपातली ते भाजीपाला ते हॉर्टिकल्चर आणि ऊसासारखं 1 वर्षाचं पीक याचे डोसेस वेगळे आहेत. त्याचा आपण नीट अभ्यास करा. प्रसंगी आम्हाला वारंवार विचारा, आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू. या पद्धतीने आपण डोसेस ग्रीन हार्वेस्टचे वापरून पाहावे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे देवीदास रेगे, कुडाळचे शेतकरी आहेत. त्यांचा प्रश्न आहे ग्रीन हार्वेस्ट आणि किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या खतांचं प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण केले असता त्याच्यामधून कोणकोणते व्हॅल्यू किंवा कोणकोणते घटक मिळतात किंवा त्याच्या पृथक्करण केलेल्याचा काही चाचणी अहवाल आपल्याकडे आहे का? ओके. सुदैवाने एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी सगळ्या शेतकरी बांधवांनी की पृथक्करण हे अत्यंत गरजेचं आहे. जसं माती परीक्षणाशिवाय तुम्ही काही करू नका हे शेतकरी शास्त्रज्ञ सांगतात. जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे ते पहा हे सांगतात आणि मग तुम्ही डोसेस ठरवा. त्याचप्रमाणे 2006 सालापासून आमची अद्ययावत लॅब, ज्याला आपण लॅबोरेटरी म्हणतो, प्रयोगशाळा म्हणतो, ती इथं आहे. प्रत्येक खताचा जो इन्ग्रेडियंट आहे, जो घटक आहे, त्याचं टेस्टिंग केलं जातं. ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, एनपीके किती आहे, त्याप्रमाणे त्याचं फॉर्म्युलेशन ठरतं आणि मग खताची बॅच केली जाते. या खताला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 चा कायदा लागू आहे. त्याच्यामध्ये 0.5, 0.5 आणि 0.8 अशा पद्धतीने म्हणजे 0.8, 0.5, 0.5 असा एनपीके असण्याची आवश्यकता आहे. त्याचं पृथक्करण आपल्याला कुठेही मिळेल. प्रत्येक बॅच टेस्ट केली जाते. साधारणपणे नत्र या खतामध्ये जो मिळतो तो 1 ते 1.25च्या दरम्यान मिळतो. फॉस्फरस त्याच प्रमाणात मिळतो 0.8 ते 1.20 आणि पोटॅश मात्र 0.5 ते 1 यापर्यंत मिळतो. ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा खूप चांगल्या पद्धतीने मिळते. पीएच 6 ते 8 मध्ये मिळतो. हे पृथक्करणाची गोष्ट झाली. प्रत्येक बॅचचा लॅबचा रिपोर्ट इथं प्रिझर्व्ह केलेला असतो, तो टेस्ट केलेला असतो. कोणतीही बॅच बाहेर जाताना त्याचा पृथक्करणाचा अहवाल इथे लॅबोरेटरीमध्ये ठेवलेला असतो. हे साधारण हा जो डेटा कलेक्शन आहे म्हणजे रॉ मटेरियलचा आणि फिनिश गुडचा हा डेटा आमच्याकडे प्रिझर्व्ह केलेला असतो. कोणत्याही बॅचचा डेटा आपल्याला बघायला मिळू शकतो, त्याच्यात काही अडचण नाही आहे. पण साधारणपणे सेंद्रिय खताचा जो नॉर्म आहे, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 चा जो ऍक्ट आहे त्याप्रमाणे पृथक्करण केलं असता या सगळ्या बाबी आपल्याला या खतामध्ये आढळून येतील. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून एक मुद्दा मला अमृत इथं जाहीर करावं असं वाटतं की देवीदास रेगे साहेब आहेत, ते आपले अनेक वर्षाचे खत वापरणारे आहेत. त्यांची स्वतःची नारळाची बाग आहे आणि नारळाच्या बागेमधले त्यांचे फीडबॅक असेल की माझं उत्पादन तर वाढलंच पण खोबऱ्याची जाडी वाढली, असा त्यांचा रिपोर्ट त्यांनी आपल्याला जे सेंद्रिय विचार म्हणून जे आपण मासिक आपण करतो त्यामध्ये त्यांची मुलाखत त्यांनी मुद्दाम पाठवलेली आहे. आणि हे सगळं असून सुद्धा ते जाणीवपूर्वक एवढा महत्वाचा प्रश्न विचारतात. म्हणून रेगे साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्ही अनेक प्रश्न विचारावेत अशी आमची इच्छा आहे. त्याला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सो माझ्या मते मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलोय. संपूर्ण डेटा उपलब्ध आहे, कधीही आपल्याला तो डेटा बघाव्यास मिळू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे हेमंत प्रभुदेसाई, गोव्याहून पेरणेमचे आहेत ते. त्यांनी प्रश्न विचारला आहे ग्रीन हार्वेस्ट खत किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल खत 2-3 महिने जर तसंच ठेवलं आणि 2-3 महिन्यानंतर जर त्याची बॅग उघडली असता खतावरती एक प्रकारची पांढऱ्या रंगाची बुरशी दिसती, तर ते पांढऱ्या रंगाची बुरशी म्हणजे नेमकं काय आहे आणि ते त्यामुळं खताची क्वालिटी काही घटती का किंवा ते बुरशी असलेलं खत जर वापरलं तर त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला होतात का? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा गोव्यात आला याचं मला विशेष कौतुक कशासाठी वाटतंय, कारण गोव्यासारख्या ठिकाणी किंवा कोकणासारख्या ठिकाणून हा प्रश्न अपेक्षित आहे. आपण वारंवार सांगितलंय 2 भागात आपण बोललोय की ग्रीन हार्वेस्ट मध्ये अनेक पेंडींचं मिश्रण आहे, ज्याच्यातनं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मिळतं. मॉइश्चरमुळे कोणती गोष्ट कुजायला लागली की तिथे सुरुवात होते, डिकम्पोजिशनची सुरुवात होते. कुजण्यासाठी नत्र पाहिजे आणि याच्यामध्ये बॅक्टेरियल आणि फंगल कन्सोर्शियम आपण वापरतोय. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी आपण मोठ्या प्रमाणात वापरतोय. आता गंमत अशी आहे, मी तुम्हाला अजून एका प्रश्नाचं उत्तर असं दिलं होतं मागच्या वेळी की प्रत्येक कालावधीमध्ये, हंगामामध्ये, ऋतूमध्ये खताचा रंग वेगळा असतो, त्याच्यातल्या मॉइश्चर लेवल वेगळे असतात. पण फॉर्म्युलेशन आपण बदलत नसतो, फॉर्म्युलेशन त्या प्रमाणातच करत असतो, कन्सोर्शियम तसाच वापरत असतो. पण विशेषतः हे जेव्हा खत तुम्ही पाहता, कोकणामध्ये क्लायमेट ह्युमिड असतं. कोकणात आपण खाली गेलो की आपल्याला सतत घाम येतो.
त्या ह्युमिडिटीमुळे घाम येतो प्रचंड. तर तीच परिस्थिती, तोच प्रकार या खताला सुद्धा फेस करावा लागतो. मॉइश्चर कंटेंट, कारण या सगळ्या पेंडी हायग्रोस्कोपिक इन नेचर आहेत, हवेतलं बाष्प शोषून घेतात आणि त्यामुळे डिकम्पोजिशनचा रेट तुलनेने, म्हणजे हेच खत मराठवाड्यात जर स्टोअर केलं असेल तर डिकम्पोजिशनचा पोत्यातला रेट वेगळा असेल. हे जर खत नैसर्गिक पद्धतीचं खत आहे, हे गोव्यात स्टोअर केलं असेल तर तिथं ह्युमिडिटी प्रचंड असल्यामुळे, हायग्रोस्कोपिक इन नेचर हे बेसिकली पेंडिंगचं हे असल्यामुळं त्यात जास्त प्रमाणात बाष्प घेतात आणि डिकम्पोजिशनचा रेट पोत्यामधला वाढतो. आणि ही जी पांढऱ्या रंगाची जी बुरशी दिसते ती ट्रायकोडर्माची बुरशी आहे. त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. डिकम्पोजिशन फास्ट वाढलं की ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला मिळाला, आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा जीवाणू किंवा या मोठ्या प्रमाणात बुरशींसाठी अत्यावश्यक असतो. त्यामुळे त्या पांढऱ्या बुरशीचा जो लेअर आहे तो ट्रायकोडर्माचा आहे, त्याच्यात घाबरून जाण्याचं काही कारण नाही. याचे जास्त चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. मुद्दाम आता देसाई साहेबांनी हा प्रश्नच विचारलाय. देसाई साहेब आपले डिस्ट्रीब्युटर आहेत गोव्याचे, आणि कदाचित त्यांना हा शेतकऱ्यांकडनं प्रश्न वारंवार आला असावा. आणि गोव्यात जसं तुम्ही अमृत मगाशी सांगितलं की 50% सबसिडी मिळाली आहे, तर विठ्ठल भाऊ खांदेपारकर म्हणून आमचे गोव्याचे शेतकरी आहेत आणि प्रभू देसाई साहेब या लोकांनीच तिथे जाऊन सरकारला सांगितलं की आम्हाला सबसिडी द्या, कारण चांगलं खत आहे आणि त्याला 50% सबसिडी मिळाली आहे. म्हणून देसाई साहेबांचं या कामासाठी अभिनंदन. पण त्यांना हा प्रश्न वारंवार फेस करावा लागत असेल शेतकरी वर्गाकडून, म्हणून त्यांच्याकडनं हा प्रश्न आलाय. तर त्याचं उत्तर असं आहे की घाबरून जायचं कारण नाही. कन्सोर्शी आपण वापरतो, अनेक चांगल्या प्रकारच्या बुरशी याच्यामध्ये वापरतो, जीवाणू वापरतो, त्यामुळे त्याची जी ऍक्शन होते, हायग्रोस्कोपिक इन नेचर असल्यामुळं बाष्प घेतल्यामुळे जो डिकम्पोजिशनचा रेट वाढतो, त्यामुळे या सगळ्याची ग्रोथ तुम्हाला पोत्याच्या वरती वरच्या लेअरवर दिसते. अजिबात घाबरायचं कारण नाही. तुम्ही हे खत बिनधास्त वापरा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे संतोष जाधव, श्रीरामपूरचे शेतकरी आहेत. कैलास सुतार, पाटणचे शेतकरी आहेत. त्यांनी असं विचारलेलं आहे, ग्रीन हार्वेस्ट मुळे इन सिटू कंपोस्टिंग ही प्रणाली होती. इन सिटू कंपोस्टिंग प्रणाली म्हणजे नेमकं काय? जाधव साहेब आणि सुतार साहेब, बर्वे सरांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात दिलेलं होतं. तर कृपया आपण पहिला भाग ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या विषयाच्या प्रश्नोत्तरांचा पहिला आणि दुसरा भाग हे दोन्ही भाग बघावेत. इन सिटू कंपोस्टिंग विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती बर्वे सरांनी आपल्याला दिलेली आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, पटकन सांगूया, तरी सुद्धा पटकन सांगू आपण. इन्सिटू कंपोस्टिंग म्हणजे, इन्सिटू कंपोस्टिंग म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा पीक आपलं उभं असतं त्याचा रायझोस्पियर म्हणजे त्याची जी मुळींची संख्या असते, मुळीचा जाळवा असतो, त्याच्या बाजूला कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजवणं, त्याला इन्सिटू कंपोस्टिंग म्हणतात. वॅट्समन आणि स्टार्की या दोघांनी याच्यावरती प्रचंड काम केलेलं आहे, आणि त्याच्याही पेक्षा जास्त काम आपल्या पुरातन ऋषी मुनींनी केलेलं आहे. कारण त्यांनी कुठेही कंपोस्ट द्या जमिनीला असं सांगितलं नाहीये. वृक्षायुर्वेदामध्ये त्यांनी सांगितलं की एका गाईचं एका वर्षाचं शेण घ्या, ते वाळवा, त्याची पावडर करा आणि ती पावडर जमिनीला द्या. ती पावडर जमिनीत कुजली पाहिजे, जाग्यावर कुजली पाहिजे, म्हणजेच इन सिटू कंपोस्टिंग. कोणताही सेंद्रिय पदार्थ वनस्पतीच्या मुळी भोवती, मुळीच्या शेजारी कुजवणं, याला इन सिटू कंपोस्टिंग असं म्हणतात. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे पंकज वाघ, नाशिकचे शेतकरी आहेत. त्याने विचारलेला आहे, बाजारामध्ये अनेक प्रकारची सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत. खूप लोक सेंद्रिय खतांसाठी काही पेंडी वापरतात, कारखान्याचे प्रेसमड कंपोस्ट वापरतात, किंवा अनेक पर्याय देखील शेतकऱ्यांसमोर आज सेंद्रिय खताचे उपलब्ध आहेत. असं असताना या सर्व सेंद्रिय खतांची तुलना ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल सोबत आपण कशी करा? चांगला प्रश्न आहे. फक्त थोडासा तो कमर्शियल अँगलने मी त्याचं उत्तर देऊ इच्छित नाही. कारण कसं आहे, बाजारात अनेक खतं अनेक कंपन्या विकत असतात. प्रत्येकाची एक स्वतःची प्रणाली असते, एक हातोटी असते. प्रत्येकाने त्याच्यावर काही ना काहीतरी अभ्यास केलेला असतो, प्रत्येकाने त्याच्यावरती एफर्ट केलेला असतो. त्यामुळे बाजारातल्या कुठल्याच खताची आमच्या खताची तुलना करणार नाही, कारण प्रत्येकाची प्रणाली वेगळी आहे. क्रमांक 1. पंकज वाघ यांनी हा प्रश्न अशासाठी विचारला असू शकतो कारण ते आमचे अनेक वर्षाचे ग्रीन हार्वेस्ट वापरणारे शेतकरी आहेत, आणि त्यांनी अनेक खताबरोबर आमच्या खताच्या ट्रायल्सही करून बघितलेल्या आहेत. त्याचा पण डेटा त्यांनी आमच्याशी शेअर केला होता. मी त्यांच्या फार्मवरती स्वतः जाऊन भेटून आलोय. मुळात असं आहे की सेंद्रिय खत तुम्ही कोणतं ना कोणतं तरी वापरलं पाहिजे. मग ते अगदी तुमच्या स्वतःकडचं उपलब्ध असलेलं कोणताही कंपोस्ट असू दे, प्रेसमड कंपोस्ट असू दे, सिटी वेस्ट असू दे, हिरवळीचं खत असू दे, अॅनिमल वेस्ट असू दे, गांडूळ खत तुम्ही तुमचं करत असाल तर ते असू दे, कोणतंही खत तुम्ही घ्या, ते जरूर वापरा. पण आमच्या तुलनेने या सर्व खतांना आम्ही भरखत असं म्हणतो. आज आपल्याला हेक्टरी 40 गाडी शेणखत किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात 20, 25, 30, 40 टन खत प्रॅक्टिकली जमिनीमध्ये नेऊन देणं शक्य नाहीये. शेतकऱ्यांना आज अनेक समस्यांना तोंड द्यायला लागते. त्यातली प्रामुख्यानं मोठी समस्या आहे ती म्हणजे आज शेतीमध्ये आम्हाला कामगार मिळत नाहीत.
म्हणजे एकीकडे देशात आपण असं म्हणतोय की बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे आणि एकीकडे आमच्यासारख्या कंपन्या किंवा शेतकरी जे हायटेक ऍग्रिकल्चरमध्ये काम करतात, मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्या लोकांना आज भेडसावतोय प्रश्न की माणसं मिळत नाहीत. चांगली हा नंतरचा विषय, बेसिकली माणसं मिळत नाहीत. त्यामुळे एवढ्या प्रमाणात मोठं खत वाहून देणं आणि ते जमिनीमध्ये देणं हा इथून पुढच्या काळामधला यक्ष प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही भरखताकडनं थोडेसे जोरखताकडे वळलो. तुम्हाला 10-20 बॅग दिलं की तुमचं काम व्हायला पाहिजे. आपण नॅनोकडे निघालोय. आपण स्मॉल जी गोष्ट आहे, स्मॉलेस्ट जे काही असेल तिकडे आपण निघालोय. कारण प्रॅक्टिकली इतकं सगळं वाहून देणं आपल्याला भविष्यात जमणार नाहीये. आज डिझेलची किंमत 80 रुपयाच्या घरात गेली, पेट्रोल 100 रुपयाच्या घरात गेले. एवढा ट्रान्सपोर्टवरती आपण पैसा घालू शकणार आहोत का भविष्यात? तर त्याचं उत्तर कदाचित नाही असं आहे. आणि मग ही राष्ट्रीय संपत्ती का जाळायची आपण? मग त्यापेक्षा 40 टन नेण्यापेक्षा वाय नॉट 1 ते 2 टनात काम भागलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही भरखत ते जोरखत असा आमचा प्रवास झाला. आणि वारंवार मी माझ्या 2-3 व्याख्यानांमधनं किंवा प्रश्नोत्तरांच्या तासामधून आपण जेव्हा बोललोय, तेव्हा आम्ही जोरखताकडे निघालोय. जोरखत आहे 10 ते 20 बॅग मध्ये तुमचं काम व्हायला पाहिजे. इझी टू अप्लाय. ह्याच्यातनं कोणतंही काही तण काही येणार नाहीत, कोणतंही काही त्याच्यात अडल्ट्रेशन नाही, कोणतंही काही मिक्सिंग नाही, कोणतेही इम्प्युरिटीज येणार नाहीत. अशा पद्धतीने आम्ही हे प्रमोट करतोय. त्यामुळे तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. पण तुम्ही इतर बाजारातल्या तुलना खतांची करायची असल्यास तर भरखत कोणतं आणि जोरखत कोणतं याचा विचार करा. माझी पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की कोणताही प्रॉडक्ट, प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रॉडक्ट चांगलाच करत असतो. कोणी आपण वाईट काही करायला इथे आलेलो नाही. पण तुमच्या शेतामध्ये तो प्रॉडक्ट काम करतोय का हे तुम्ही स्वतः आजमावून बघा. 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे याचा प्रयोग करून बघा. कोणतंही उत्पादन लगेच आपल्याला कळलं म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. त्याची ट्रायल करा, वापरा, बघा आणि मग तुम्हाला पटलं तर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचं कमर्शियल यूज चालू करा. ही पद्धत परदेशामध्ये सगळीकडे आहे. केनियामध्ये जेव्हा आम्ही प्रवास करतो तेव्हा ते पहिल्यांदा म्हणतात की एका बे मध्ये आम्ही तुमचा प्रॉडक्ट वापरून बघू, 3 ओळीमध्ये वापरून बघू, एका ओळीमध्ये वापरून बघू आणि मग सातत्याने 3, 4, 6 महिने ते वापरतात तेवढ्या छोट्याशा एरियामध्ये. त्याचं अनालिसिस करतात, त्याचा डेटा ठेवतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे हा उपयोगी आहे किंवा नाहीये. नसेल तर नाही म्हणून सांगतात, असेल तर वापरतो म्हणून सांगतात आणि मग कमर्शियल त्याचा यूज मध्ये आणतात. हे सगळं आपल्या इथल्या शेतकरी बांधवांनी करण्याची आवश्यकता आहे. याच्यातनं 2 गोष्टी होतील की आपली फसवणूक होणार नाही आणि आपली श्रद्धा एकदा त्या प्रॉडक्टवरती बसली की त्याचे परिणाम पण आपल्याला मिळतील. आणि म्हणून साईबाबा असं म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी. त्यामुळे या प्रणालीवरती विश्वास ठेवा आणि थोडं सबुरीने घ्या, थोड्या ट्रायल्स करा, थोडं नीट बघा, रिझल्ट येतात का बघा, चर्चा करा, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोला आणि मग तुम्हाला जो उत्पादन आवडेल, योग्य वाटेल ते वापरा. पण तूर्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर पंकजी असं आहे की आमचं खत हे जोरखत आहे. इतर खतांची मी तुलना करणार नाही. पण सेंद्रिय जे जे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत ते सगळे पर्याय उपलब्ध असतील तर ते जास्तीत जास्त वापरा. नसतील तर आमचा जोरखताचा पर्याय आपल्यापुढे निश्चित उभा आहे. तुम्ही त्याचे रिझल्ट घेत आहात. आपल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. पण पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की जोरखत आणि भरखत याचा तुलनात्मक अभ्यास तुम्हीही तुमच्या पातळीवरती करून बघा. थँक्यू. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण शेवटच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत. प्रश्न विचारलेला आहे विठ्ठल भाऊ खांदेपारकर, गोव्याहून शेतकरी आहेत. त्यांनी प्रश्न विचारला आहे ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या खतांचं शेल्फ लाईफ काय आहे आणि त्यामध्ये वापरले जाणारे जे जीवाणू आहेत, विविध प्रकारचे जीवाणू आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल मध्ये वापरत असतो, तर त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळपर्यंत टिकते का? ते कार्यरत कसे काय राहू शकतात या इतक्या शेल्फ लाईफ मध्ये? विठ्ठल भाऊ नमस्कार. विठ्ठल भाऊ आपले खूप जुने खत वापरणारे आहेत. किंबहुना 2015 पासून विठ्ठल भाऊ वापरतायत, ग्रीन हार्वेस्ट वापरतायत, स्पेशल वापरतायत. अतिशय उत्तम शेतकरी आहेत. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की साऊथ गोव्यामध्ये विठ्ठल भाऊंची शेती जरूर बघून यावी. सुपारीची उत्तम बाग आहे, नारळाची उत्तम बाग आहे. सुपारीमध्ये मिश्रपीक म्हणून मिरी घेतात, काळी मिरी घेतात आणि स्वतः अतिशय उत्तम शेती करतात. कृषीभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि माझ्या मते ते आता सेंद्रिय भाजीपाल्याचे वर्ग गोव्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेत आहेत. कारण गोवा हे पर्यटनाचं मोठं स्थळ आहे, आपल्याला माहिती आहे. तिथल्या हॉटेल्सना खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय भाजीपाल्याची गरज असते आणि विठ्ठल भाऊंनी पुढाकार घेऊन, म्हणजे आता विठ्ठल भाऊंचं वय माझ्या मते 80च्या जवळ आहे, पण ते अभी तो मैं जवानो अशी त्यांची धाटणी आहे, अशी स्टाईल आहे त्यांची कामाची आणि अजूनही प्रचंड झोकून देऊन काम करतात. हे विठ्ठल भाऊंबद्दल मुळात पहिल्यांदा. आणि त्यामुळे त्यांची शेती शेतकरी बांधवांनी जावी आणि बघावी अशी माझी विनंती आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, तुमचा प्रश्न जो आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचारला गेलेला की हे खत किती काळ टिकतं.
जोपर्यंत बॅग आपण उघडत नाही तोपर्यंत किमान वर्षभर या खताला काही होत नाही. वजनामध्ये घट मात्र होऊ शकते 1 वर्षानंतर, कारण खत जेव्हा बनतं त्याच्यामध्ये 15% मॉइश्चर असतं. आम्ही खताची बॅग जास्तच भरत असतो, म्हणजे 40 किलोची बॅग आम्ही 42-43 किलो भरत असतो. 6-8 महिने वर्षभर त्याला काहीही होत नाही. पण 1-2-3 सीझन जर गेले तर किरकोळ मायन्यूट वेट लॉस त्याच्यामध्ये येऊ शकतो. क्रमांक 1, बॅग खराब होण्याचा धोका असू शकतो, कारण खताला टेम्परेचर आहे, उपलब्ध मॉइश्चरला ते घेतं आणि त्याप्रमाणे डिकम्पोजिशन होतं. कोणतीही गोष्ट कुजली की शेणखताच्या खड्ड्यात जसं हात घातलं की टेम्परेचर मिळतं, आपल्याला तापमान वाढलेलं मिळतं, तसंच आपल्या ग्रीन हार्वेस्टचं पोतं हे गरम लागतं. त्यामुळे त्याचा परिणाम काही अंशी त्या बॅगेवर होऊ शकतो, वर्षभरानंतर बॅगवरती परिणाम होऊ शकतो, पण खतावर कोणताही परिणाम होत नाही. आज ग्रीन हार्वेस्ट तुम्ही वापरलात किंवा वर्षभर ठेवून वापरलं तरी त्याच्या एफिकसीमध्ये फार मोठा फरक पडत नाही, कारण पाणी दिलं की या खताची कार्यक्षमता सुरू होते, खत कुजायला सुरुवात होतं. याच्यातले जे जीवाणू आहेत ते जोपर्यंत आतमध्ये सेंद्रिय कर्ब आहे तोपर्यंत जीवाणूची सायकल चालूच राहते, मल्टिप्लिकेशन. मागे मी म्हणणार होतो की स्मॉलर द पार्टिकल, म्हणजे आपण जे ग्रीन हार्वेस्ट पावडर का करतो, कारण डिकम्पोजिशनचा रेट त्याचा वाढला पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल तर जीवाणूंना सेंद्रिय कर्ब पाहिजे, ते त्याच्यावरती वाढत राहतात, मल्टिप्लाय होत राहतात. काही काळानंतर ते कदाचित स्थिरावतील, पण त्याच्यातला काउंट फार मोठ्या प्रमाणात कमी होणार नाही. आम्ही करून बघितलेलं आहे, वर्ष बॅचेस आमच्याकडे ठेवून त्याचा अनालिसिस रिपोर्ट केलेला आहे. टोटल व्हायबल काउंट जो असतो तो 10:8, 10:9च आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे जीवाणूच्या संख्येमध्ये फार मोठा परिणाम होणार नाही. पण जोपर्यंत खत तुम्ही जमिनीत देत नाही तोपर्यंत त्याचं काम चालू होत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, पाणी मिळत नाही तोपर्यंत ते कुजायला सुरुवात होत नाही. त्यामुळे ते जर खत सावलीत ठेवलं असेल, व्यवस्थित स्टोअर केलं असेल, त्याला कुठूनही पाणी लागणार नसेल, ओल लागणार नसेल, तर 1 वर्षापर्यंत ग्रीन हार्वेस्ट तुम्ही आरामात स्टोअर करू शकता. त्याच्या बेसिक फिजिकल अपिअरन्समध्ये आणि त्याच्या बायोलॉजिकल अपिअरन्समध्ये, म्हणजे जैवविविध जे आपण जीवाणू वापरतो त्याच्या काउंटमध्ये कोणताही परिणाम आढळणार नाही, होणार नाही. रंगात थोडाफार बदल घडेल, बॅग कदाचित इकडे इकडे काहीतरी होऊ शकेल, आणि फार तर फार थोडंसं वेट लॉसची शक्यता सांगतो मी, असं घडलेलं नाही 25 वर्षात. पण वर्षभर जर बॅग आपण बाजूला ठेवली तर ती कदाचित 40ची 39.5 वगैरे भरेल का, हे फक्त आपल्याला बघावं लागेल, कारण ती प्रक्रिया आतमध्ये डिकम्पोजिशनची चालू राहील. आणि मग ते मॉइश्चर त्यांनी एकदा प्रक्रियेत त्या घेतलं, ऍब्झॉर्ब केलं आणि ते डिकम्पोजिशनसाठी वापरलं की थोडासा वेट लॉस होण्याची शक्यता आहे. आपल्या मूळ प्रश्नाकडे येतो, त्याचा फिजिकल अपिअरन्स, गुणवत्ता आणि जीवाणू याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त कंडिशन एकच आहे, खत सावलीत, ओल नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित स्टोअर करा. धन्यवाद. धन्यवाद सर. मागील 3 भागांपासून आपण सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न आणि शंका, ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या उत्पादनांविषयी त्यांनी विचारलेले प्रश्नांचे उत्तर आपण देत आहात. 3 भागांमध्ये बहुतांशी प्रश्न आणि शंका निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवरून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील अन्य काही आपले प्रश्न असले, काही शंका असल्या तरी कृपया आमच्यापर्यंत त्या पोचवा. आम्ही निश्चितच त्या निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आपण आमच्या कस्टमर केअर नंबरवरती पोहोचवू शकता अथवा आमच्या फेसबुक पेजवरती आपण मेसेजद्वारे सुद्धा कळवू शकता. 1997 साली ग्रीन हार्वेस्ट खताचं उत्पादन सुरू झालं आणि आज जवळजवळ 24 वर्ष आपण पूर्ण केली आहेत आणि मे महिन्यामध्ये आपण 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत. 24 वर्ष अव्याहतपणे एखाद्या ब्रँडनं आपले यशस्वीता टिकवणं, त्याचा दर्जा सातत्यानं त्याच दर्जेनं त्याच शेतकऱ्यांना बांधून ठेवणं, ही किमया आज ग्रीन हार्वेस्टच्या खतानं केलेली आहे. खताचे परिणाम आणि खताच्या चाचण्या सर्वदूर पोहोचलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा त्याविषयी सकारात्मक प्रतिसाद वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचतच असतो. पुन्हा एकदा आपल्याला एक आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला कोणत्या विषयाचे, विविध विषयांचे कार्यक्रम जर हवे असतील, एखाद्या पिकाविषयीचं सखोल मार्गदर्शन हवं असेल तर कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही निश्चितच त्याचे कार्यक्रम आमच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या काही दिवसामध्ये एक नवीन उपक्रम आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून घेऊन येत आहोत. त्या उपक्रमाचं नाव आहे आमचे यशवंत. आमचे यशवंत या कार्यक्रमाद्वारे कृषी शास्त्रज्ञ, जे शेतकरी स्वतः बांधावरती जाऊन आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करत असतात, कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढणं असेल किंवा शेतीच्या उपयोजितेसाठी
स्वतःच एखाद्या अवजाराची निर्मिती करणं आणि आपल्या शेतीची प्रक्रिया सुलभ करणं यासारखे प्रयोग असतील, अथवा आमच्या सर्व दर्जेदार उत्पादनांची मालिका वापरून घेतलेलं विक्रमी उत्पादन असेल, अथवा त्यांच्या जमिनीमध्ये झालेला रासायनिक खतांनी आणि पाण्याने बेसुमार वापरामुळे जमिनीचा जो काही ऱ्हास झालेला होता त्या आणि ग्रीन हार्वेस्ट आणि आमचे सर्व उत्पादन वापरून जमीन पुन्हा पूर्ववत झाली, पुन्हा सुपीक झाली, असे विविध प्रयोग ज्यांनी आपल्या बांधावरती केलेले आहेत, असे कृषी शास्त्रज्ञ म्हणजेच आमचे यशवंत यांच्या भेटीचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. ही एक नवीन मालिका नेचर केअर फर्टिलायझर्स आपल्यासाठी सुरू करत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपासून म्हणजे सातत्यानं गेले 11 महिने नेचर केअर फर्टिलायझर्स युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. विविध कार्यक्रमांची मालिका शाश्वत लोकशिक्षणासाठी आम्ही आपल्यासाठी सुरू केली. आपल्या समोर अनंत अडचणींचा डोंगर असतो, आपण त्यातनं मार्ग काढतो आणि आपलं ध्येय एकच असतं की आपले कार्यपूर्ती होणं. एक मोठे कवी आणि गीतकार आहेत गुरु ठाकूर नावाचे, त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. कवितेमधली एकच ओळ सांगतो, असेल दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. खरोखरच जर आपली दांडगी इच्छा असेल तर आपल्याला असे असंख्य मार्ग आपल्यासाठी उभे असतात. असेच 70 मार्ग चोखाळलेले आणि त्या 70 मार्गांवरून आपल्या संधी घेतलेली आणि आपल्या यशस्वीतेचा डंका जगभर गाजवलेले असे कृषी शास्त्रज्ञ आपल्याशी भेटीला येत आहेत, आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले प्रश्न, आपल्या शंका आमच्या ग्राहक सेवा क्रमांकावरती कृपया पोहोचवा. आमचा ग्राहक सेवा क्रमांक आहे 9881 584 160 9881 584 160. युट्यूब वरती नेचर केअर फर्टिलायझर्स या नावाने आमचं युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक वरती नेचर केअर फर्टिलायझर्स या नावाने आमचं फेसबुक पेज आहे. कृपया आपल्या हे पेज आणि आमचा युट्यूब चॅनल फॉलो करा. आमचे सर्व व्हिडिओ, आजपर्यंत झालेले सर्व कार्यक्रम आणि इथून पुढे होणारे सर्व कार्यक्रम आपल्याला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. सर, आपलं मनपूर्वक आपले आभार. आपण सातत्याने या देखील पुढे आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्सची यशस्वी उत्पादनांची मालिका या संदर्भातले प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम घेऊन आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी येऊया. तुर्तास धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. थँक्यू.